मस्त कुरकुरीत असा आपण शेव बघणार आहोत. तर माहेरी आले तर आई मस्त असा शेव बनवत होती. म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. खूप कमी साहित्यात बनवते आई, काहीच मसाले वापरत नाही, एक्स्ट्रा काहीच नाही. फक्त तिने 4 ग्लास बेसन घेतलं होतं. चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं हळद टाकलं आणि जे काही ती आता साहित्य घेणार होते ते सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. कारण शेव कसं जो शेव असतो त्याचा साचा असतो, त्या साच्यातनं पडायला खूप अवघड जातं, म्हणून सगळं साहित्य आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. तर कोणी कोणी तिखट टाकतं शेवमध्ये, तर कोणी नाही टाकत. तर फिकं खायला आवडत नाही म्हणून आई थोडंसं तिखट टाकते, ते पण ती चाळून घेते. खूप छान बनवते आई. मी अगदी लहानपणापासून खाते तिच्या हातचा शेव. तर इथे ओवा आणि जिरं ते सुद्धा तिने वाटून आणि चाळून घेतलं आहे, ते टाकलं तिने. मीठ थोडंसं कमी वाटत होतं तिला, म्हणून ती परत एकदा थोडं आणि अजून मीठ थोडंसं टाकते. तर आता हे सगळं जिन्नस ती मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून ती मळून घेणार आहे. अप्रतिम शेव करतो, अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो. मेन म्हणजे काहीच 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 साहित्य एक्स्ट्रा वापरत नाही. फक्त बेसन पीठ आणि जिरे आणि ओव्याचं जे मिश्रण असतं तेच टाकून ती शेव बनवते. आणि एवढा खमंग असा शेव असतो, विचारायची सोय नाही आहे. तर आता ती काय करणार आहे, थोडं थोडं पाणी टाकून ती पीठ मळून घेणार आहे. जास्त आपल्याला ना पातळ करायचं आहे ना जास्त घट्ट करायचं आहे. तर थोडंसं सैल असं टाईपमध्ये तिनं पीठ मळून घेतलं होतं. तर पुढे तुम्हाला समजेलच. मेन म्हणजे ना हा जो शेव ती बनवणार आहे ना, तर ती चुलीवर बनवते. काय होतं, गॅस आहे पण तिला गॅसवरती आवडत नाही आहे, म्हणून ती चुलीवरती बनवते नेहमी. जो फराळ आहे दिवाळीचा ती चुलीवरतीच बनवते. तेलकट तुपकट घरामध्ये होऊ नये म्हणून बाहेर चूल आहे आणि शेतीमध्ये कसं जळण वगैरे असतं, तर ते भरपूर आहे. त्यामुळे ती काय करते, तर चुलीवरतीच सगळा फराळ बनवून घेते. तिला बाहेर बनायला हवेशीर आवडतं म्हणून ती बाहेर चुलीवरती बनवते. तर हे बघा, अशा प्रकारे तिने पीठ मळून घेतलं होतं. तर पीठ जे आहे ना ते खूप घट्ट पण नव्हतं आणि खूप पातळ पण नव्हतं, थोडंसं सेल टाईपमध्ये होतं. तर तिने ते थोडंसं एक अर्धा पाऊण तासासाठी तिने ते मळून ठेवलं होतं. तर इथे बघा, ते झाकून ती अर्धा पाऊण तासासाठी ती ठेवणार आहे. तर आता ती बाहेर आली होती चुलीजवळ. तर चुलीवरती तिने तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं आणि थोडंसं पाणी लावून हाताला गोळा करून ती जो शेवचा साचा आहे त्याच्यामध्ये ती टाकणार आहे. जो शेवचा साचा आहे ना तो जास्त बारीक पण नव्हता आणि जास्त जाड पण नव्हता, मीडियमचा होता तो. तर इथे बघा, ती गोल गरगरीत असं ती शेव पाडून घेते. तर जास्त पातळ करायचं नाही आहे. आपली जी तार आहे ना शेवची ती चिटकू शकते, त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ. तर मीडियम तिने जसं ह्याच्यामध्ये दाखवलं आहे व्हिडिओमध्ये मी, तसं पीठ मळून घ्यायचं आहे. तर जास्त वेळ लागत नाही आपल्याला शेव मळायला, तळायला सॉरी. तर पटकन होतो अगदी. मी सांगते तुम्हाला 2 ते 3 मिनटामध्ये तिने शेव असा काढला होता. इथे बघा, तर खूप कुरकुरीत असा होतो आणि एवढा खमंग होतो ना, विचारायची सोय नाही आहे. तर अजून एकदा तुम्हाला दाखवते की तिने थोडंसं हाताला पाणी घेऊन एक गोळा तयार केला आणि साच्यामध्ये टाकलं. तर इथे बघा, तर तुम्हाला जर शेवचा जो साचा आहे कमी म्हणजे जाड करायचे पातळ करायचे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवा. तर इथे मीडियम आकाराचा साचा होता आईकडे, तर तो तिने वापरला. इथे परत एकदा तिने राऊंड राऊंड करून असं साचा फिरवून घेतला. तर तेल खूप छान कडकडीत गरम होतं. तर मस्त असं एक 2 ते 3 मिनिट तिने अलटीपलटी करून शेव फ्राय करून घेतला होता. इथे बघा, ती अगदी लगेच फ्राय होतो आणि तुम्हाला वाटेल की हा मऊ पडेल, अजिबात नाही. शेवटपर्यंत शेव हा असा कडम कुरकुरीत राहतो ना, विचारायची सोय नाही. मेन म्हणजे हा अनुभव असतो माणसाचा, तिचा इतक्या वर्षाचा अनुभव होता, त्यामुळे ती एवढी परफेक्ट झाली ह्या गोष्टीमध्ये, विचारायची सोय नाही आहे. आपल्याला वाटेल आपण करायला गेलो तर हे कदाचित आपल्याला जमणार पण नाही आहे. तर इथे आईने भरपूर असा शेव काढून ठेवला. येते बघा,
आणि खूप लवकर तयार झाला होता. चूल होते, पटकन झाला, जाळ होता भरपूर चुलीवरती. तर पटपट 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 ही प्रोसेस झाली आणि असा शेव तिने काढून घेतला होता. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच आगळ्या वेगळ्या रेसिपीसाठी प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा. चलो बाय.